हॅलो, आज एक गमतीशीर व्हिडिओ आणलाय मी तुमच्या सगळ्यांसाठी। हे जे पोतं आहे यामध्ये जी तुम्हाला माती दिसतीये ही मी घरी तयार केलेली माती आहे। तयार केलेली म्हणजे आधी माझ्याकडे वापरलेली त्यामधले सगळं जे न्यूट्रिएंट्स वगैरे संपलेले आहेत अशी माती होती। तर आता त्यानंतर मी ह्याची पौष्टिक माती तयार केली आहे। हे पोतं भरलं होतं मी, आता बरंच ते झाडांना घातलं आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, आपण व्हिडिओ करायला हवा होता। तर मी आता तुम्हाला दाखवते की कशी गंमत झाली। मी ह्याच्यामध्ये ती वापरलेली पूर्ण न्यूट्रिएंट्स गेलेली अशी माती, त्यानंतर ओला कचरा, मग पुन्हा माती, मग पुन्हा ओला कचरा, पुन्हा माती, पुन्हा ओला कचरा असं घातलं होतं। आणि मग जेव्हा पोतं भरलं तेव्हा मी ते पोतं झाकून ठेवून टाकलं होतं। मग त्यानंतर त्याच्याकडे बघायचं पण नाही। आणि मग 2 ते 3 महिन्यात ते जर फार सुकं झालं असेल तर तुम्ही त्याला पाणी वरून थोडंसं घातलं पाहिजे, पाणी घाला किंवा ताक घाला, थोडंसं ओलसरपणा त्याच्यामध्ये राहिला पाहिजे। त्यामुळे मग ते लवकर तयार होतं आणि जे अर्थवर्म्स त्याच्यामध्ये तयार होतात ते जर ओलसरपणा असेल तर ते चांगलं काम करू शकतात, त्यांची संख्या भरभर वाढते। पावसाळ्यात हे फारच लवकर तयार होतं। मग जर तुम्ही उन्हाळ्यात वगैरे करणार असाल तर मग त्याच्यामध्ये मध्ये मध्ये पाणी शिंपडणं गरजेचं आहे, कारण मग ते खूपच ड्राय होतं आणि आपल्याला हवे असलेले रिझल्ट्स लवकर मिळत नाही। तर आता मी ही माती दाखवते आहे, हे तुम्हाला दिसत असतील अर्थवर्म्स। ही अशी असं हे सगळं असं भारीपैकी तयार झाले आहे बघा। हे बघा किती हेल्दी अर्थवर्म तयार झाले, असे चिक्कार अर्थवर्म्स होते याच्यामध्ये। हे आता मी हे घातलेले आहेत झाडांमध्ये, दिसतंय का तुम्हाला? हे बघा अर्थवर्म्स, आणि त्यांची संख्या झपाट्याने वाढते। एकतर आपल्या पण तयार होतात, जर तुम्हाला नसतील अर्थवर्म तर आपल्याकडे पॉट्समध्ये एखाद दुसरा मिळाला तो टाकला तरी चालतो, नाहीतर ते आपल्या पण तयार होतात। ते काही काळजी करायचं कारण नाही आहे। खाणं शोधत बरोबर ते येतात, आपण जिथे खाणं ठेवलेलं असतं तिथं। हे असं मस्तपैकी आपली पौष्टिक माती तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये झाडं अशी झपाट्यानं आणि छान वाढतात, दिसलं? आणि हे जे तुम्ही जेव्हा माती आणि ओला कचरा घालून तयार करताना त्या ओल्या कचऱ्याचा वास अजिबात येत नाही, हा एक प्लस पॉईंट आहे। नाहीतर बऱ्याच जणांनी आम्ही ट्राय केलं पण खूप वास आला, खूप त्याच्यात आळ्या झाल्या वगैरे, असे ज्यांचे कंप्लेंट्स असतात त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही। माती ओला कचरा, माती ओला कचरा, आणि या पोत्यामध्ये घालायचं म्हणजे पोत्यामध्ये कशी हवा खेळते, तुम्हाला ते हलवावं खाली वर करावं असं काहीही लागत नाही। ते अर्थवर्म्स सगळा कचरा खालीवर करायचं काम अर्थवर्म्स त्यांचं ते करतात आणि आपल्यासाठी अशी सुपीक माती तयार करतात। आहे की नाही गंमत? चला तुम्ही ट्राय करून बघा। खरंच ओला कचरा टाकून देऊ नका, ते सोनं असतं, आपल्या झाडांसाठी खूप छान काम करतं। तेव्हा कचरा घरातच आपण जिरवू शकतो। बघा, करून बघा। चलो बाय बाय, हॅपी गार्डनिंग।